श्री योगेश्वरी महिमा. बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. योगेश्वरी ही बऱ्याच कोकणवासियांची कुलदेवता आहे. योगेश्वरी देवी ही अष्टमातृकांपैकी एक मातृका आहे. असुरांशी लढण्यासाठी 8 देवतांपासून अष्टमातृका निर्माण झाल्या. त्या म्हणजे शंकरापासून योगेश्वरी, विष्णूपासून वैष्णवी, ब्रह्मापासून ब्रह्मी, कार्तिकेयापासून कौमारी, इंद्रापासून महेंद्री, यमापासून यमी, वाराहापासून वाराही आणि नारायणापासून माहेश्वरी. अशी मान्यता आहे की जयंती नगराचा शासक दंतासूर हा अतिशय क्रूर, अत्याचारी व धर्मद्वेषी होता. त्यामुळे धर्मकर्म बंद पडले. दंतासुराच्या असहाय्य छळामुळे ऋषीमुनी, ब्रह्मा, विष्णू, महेश व इतर देवता पीडित झाले होते. सर्व उपाय हरल्यावर ते सगळे महामाया भगवतीकडे गेले. क्रूर दंतासुराच्या वधासाठी अवतार घ्यावा म्हणून त्यांनी तिची प्रार्थना केली. मग मार्गशीर्ष पौर्णिमेला देवीने जयंती क्षेत्री योगेश्वरी अवतार घेतला आणि दंतासुराचा वध केला. त्यामुळे योगेश्वरी देवीला दंतासूर मर्दिनी असेही नाव पडले. योगेश्वरी देवीचा प्रथम उल्लेख मार्कंडेय पुराणात येतो. कोकणातील अडिवरे या गावी स्थायिक असलेल्या योगेश्वरी देवीचे परळी वैजनाथ रूपातील शंकराबरोबर लग्न ठरले. सर्व वऱ्हाडी परळी गावी जायला निघाले. परंतु वाटेत अंबेजोगाई येथे नवरा पसंत नाही म्हणून देवी रुसून बसले. लग्नमुहूर्त टळला व लग्न झाले नाही. त्यानंतर देवी अविवाहित राहिली आणि अंबेजोगाईतच स्थायिक झाली. कोकण प्रांत हा अपरांत म्हणजे परशुरामाची भूमी म्हणूनही ओळखला जातो. कोकण प्रांताची निर्मिती केल्यानंतर तेथे शेती करण्यासाठी परशुरामाने 14 गोत्रांमधून 60 कुटुंबे कोकणात नेली. परशुरामाने 14 मृत व्यक्तींना संजीवनी देऊन जिवंत केले होते. त्यांच्या विवाहासाठी त्याने अंबेजोगाई येथून 14 वधू कोकणात नेल्या. आपल्या मुलींची कोकणात पाठवणी करताना अंबेजोगाई वासियांनी अट घातली की कोकणातील ज्या कुटुंबांमध्ये आपल्या मुलींचा विवाह होईल त्या प्रत्येक कुलांनी योगेश्वरी देवीला आपले कुलदैवत मानावे. अशा तऱ्हेने योगेश्वरी देवी ही कोकणातील काही कुटुंबांची कुलदेवता झाली. जयंती नदीच्या काठावर शहराच्या मध्यभागी योगेश्वरी देवीचे देवालय आहे. देवालयाजवळच शिवलेणी गुहा किंवा हाथीखाना गुहा आहे. अशी मान्यता आहे की ही गुहा म्हणजे देवीचा लग्नमंडप होता. त्या गुहेत देवीच्या लग्नाचे वऱ्हाड उतरले होते. अंबेजोगाई येथील खोलेश्वर मंदिरात पुरातन शिलालेख आहे. त्यात अंबानगरी म्हणजेच अंबेजोगाईचा उल्लेख आहे. त्या शिलालेखात पुरातन अंबानगरीच्या वैभवाचे वर्णन केले आहे. त्यात म्हटले आहे की नाना प्रकारच्या उपवनांनी विभूषित अशा या नगरीत अनेक मंदिरे आहेत. भैरव, केदारेश्वर, अमरेश्वर, माणकेश्वर, सकलेश्वर इत्यादी मंदिरांवर मणिघंटिका व ध्वजतोरणे डोलत आहेत. या नगरीच्या मध्य चौकात पथिकांना विश्रांतीसाठी लंबोदराचे स्थान आहे. लंबोदराच्या या स्थानी कुमकुम, केशर, सम्मार्जन तसेच विविध फुले व उत्फुल्ल कमळे यांचा परिमळ दरवळत आहे. अशा प्रकारे पुरातन काळच्या अंबानगरीचे वर्णन शिलालेखात केले आहे. अंबेजोगाईतील योगेश्वरी देवीचे मंदिर पुरातन असून हेमाडपंथी आहे. इसवी सन 1720च्या सुमारास त्याचा जीर्णोद्धार झाला. मंदिराच्या गाभाऱ्यात देवी योगेश्वरी मूर्ती स्वरूपात नसून तांदळा स्वरूपात आहे. या देवळात नवरात्रात 9 दिवस योगेश्वरी देवीचा मोठा उत्सव होतो. भंडारा होतो. भजनाचे कार्यक्रम होतात. अष्टमी नवमीला शतचंडीचे पूर्णाहवन होते. दसऱ्याच्या दिवशी शहरात देवीची पालखी फिरवली जाते. मार्गशीर्षातही सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत देवीचा उत्सव साजरा होतो. ही देवी नवसाला पावते अशी मान्यता आहे.